रमावतीला जे काही झालं ते विसरून जा. इथून पुढे आपल्याला आपलं नवं आयुष्य सुरू करायचंय. या अशा अवस्थेत धावपळ करू नकोस. धावपळ तर होणारच ना. आत्याबाई असताना त्याच काळजी घ्यायच्या माझी. आता ती काळजी घ्यायला नसणार आहे ही वस्तुस्थिती स्वीकारूनच स्वतःची काळजी घे. जीवची ही काळजी घ्यायचीच आहे तुला. त्याचबरोबर तुझी स्वतःची काळजी घे जानकी. घेईन मी. तो म्हातारा मेला असला तरी त्याला परत जिवंत करून आणा. काही झालं तरी तुम्हाला पाहिजे. साहेब त्या म्हाताऱ्याला सगळीकडे शोधला. फक्त रमावतीत नाही तर आसपासच्या 4-5 गावात पण त्याला शोधला. त्याचं कोणी नाते वगैरे नाहीत का? नाही, तो एकटाच आहे. ना मूल ना बाळ, ना मावस ना सावत्र ना चुलत. दूरदूरचा पण कोणी नातेवाईक नाही त्याला. असं कसं होऊ शकतं? एखादा माणूस असा अचानक गायब कसा होऊ शकतो? नक्कीच कोणीतरी याच्या मागे. साहेब त्या म्हाताऱ्याला शेवटचा परशु शेठ बरोबर पाहिल्याचं सांगताय. बातमी खात्रीशीर आहे? एकदम खात्रीशीर. आई होणं ही फॅशन असू शकत नाही. जबाबदारी असते. आणि आता तर मला असं वाटायला लागलंय की तुला मूल नकोच आहे. इन्व्हेस्टमेंट हवी आहे. हर्षू शेठ जिथे असतील तिथनं उचलून आणा त्यांना. हो मी सांगतोय उचलून आणा. कुठल्याही परिस्थितीमध्ये तो माणूस मला पाहिजे म्हणजे पाहिजे. पांडू गाडीचं सामान घेऊन ये. आत्याजी तू इथे काय करतेस? मी अगं तुझ्या बाबांबरोबर घर सोडून गेली होतीस ना तू? नाही म्हणजे तुला इथे राहायचं असेल तर आम्ही सांभाळू तुला. तू आत्ता जिथे उभी आहेस ना ते घर किल्लेदारांचं नाही आहे. माझं घर आहे. माझ्या पैशातून उभं केलंय मी हे घर. इथल्या प्रत्येक विटेवर प्रत्येक वस्तूवर फक्त माझा अधिकार आहे. तुम्हा किल्लेदारांचा अधिकार असलाच तर तो तिथे रमावतीला, इथे नाही. तुमचं जर का काही सामान असेल तर ते उचला आणि सगळे किल्लेदार निघा माझ्या घरातून. जाऊया आपण. या घरावर आपला काही अधिकार नाहीये. एक मिनिट थांब. पुढे येऊ नकोस. माझ्या हक्काची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. आत्या मला कुठल्याही परक्या माणसाची गरज नाही. मागे पण त्यांना असाच प्रॉब्लेम झाला होता पण त्यावेळी काळजीचं काही कारण नव्हतं. ह्यावेळी काही झालंय का? हो तसंच म्हणता येईल. कारण मागे नुसती छातीत चमक भरली होती पण आता तर त्यांना माइल्ड अटॅक आलाय. डॉक्टर आता कशी आहे ती? आत्तापुरतं म्हणाल तर काळजी करण्याचं काही कारण नाहीये पण ह्यापुढे त्यांची फारच काळजी घ्यायला लागणार तुम्हाला. आता पुढे काय करायचं त्याचा विचार करा. अपोजिट पार्टी लय स्ट्रॉंग होत चालले. आपल्याला मार्ग बदलावा लागेल. मला आता काही सुचत नाहीये. नाही सुचत नाही तेच बरं आहे. आता मी काय करतोय ते फक्त बघत राहा. मी अब देखो परशुराम किल्लेदार का जलवा. त्यांनीच तुम्हाला लहानाचं मोठं केलंय ना. आईच्या मायेने वाढवलंय ना. मग त्याच्याशी का असे वागताय तुम्ही? जानकी, जानकी, जानकी का त्रास करून घेते स्वतःला? आपल्या बाळाला काही झालं तर? मला आत्याबाईंना भेटायचं आहे. मला आत्याबाईंना भेटायचं आहे. मला आत्याबाईंना भेटायचं आहे.